टिफिनसाठी मस्त अशी ही बटाट्याची भाजी आज मी तयार करणार आहे। मिनिटामध्ये तयार होणारी ही भाजी आहे आणि खाण्यामध्ये एवढी चविष्ट की तुम्ही दररोज करायला रेडी असाल। तर चला बनवूया बटाट्याची अशी जबरदस्त अशी भाजी। तर टिफिन बॉक्स साठी मी बनवत आहे, म्हणून यावरती मी जास्त मसाले सुद्धा वापरणार नाहीये, पण एकदम मस्त अशी रेसिपी तयार करणार आहे। तर इथे मी टाकलेली आहे 4 ते 5 लसूण पाकळी, अर्धा इंच आलं आणि 5 हिरवी मिरची। याला मी अशा प्रकारे ठेचून घेणार आहे, म्हणजे मस्त असा चव येणार आपल्या भाज्यामध्ये। तर चला ठेचून घेऊया आपण आणि त्या थोडंसं ठेचल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे अख्खे धणे। तर इथे टाकूया आपण अख्खे धणे 1 टीस्पून, हाफ टीस्पून जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपण इथे याला ठेचून घेऊया। मस्त असं छान खूप चव येणार जेव्हा अशा प्रकारे हा मसाला आपला रेडी होणार आहे। तर चला मस्त असं ठेचून घेऊया आणि हा आपला मसाला बघा ठेचून मी घेतलेला आहे। तर आता पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन मध्ये टाकूया आपण 1 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम करून घेऊया। त्यानंतर आपण इथे हाफ टीस्पून जिरे आणि हाफ टीस्पून राई तडकून घेऊया। एक सुकी लाल मिरची यामध्ये टाकूया आणि त्यानंतर थोडीशी हिंग यावरती आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण जो मसाला रेडी केलेला होता तो मसाला टाकूया आणि मसाल्यामध्ये एवढं सुंदर वास येत आहे ना, आणि परतून घेऊया चला मस्त असं मसाल्याला, कारण कच्चा वास सगळा निघायला पाहिजे। तर हे बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया, 1/4 टीस्पून, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हाफ टीस्पून धणे आणि हाफ टीस्पून गरम मसाला आणि मीठ चवीनुसार मी वापरलेला आहे। चला परतून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे मस्त मसाल्याबरोबर। परतल्यानंतर आता आपला हा कच्चा वास सगळा निघून गेलेला आहे। तर यावरती आपण बॉईल केलेले बटाटे टाकून घेऊया। तर 5 बटाटी घेतलेली होती, त्याला मी तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। कोथिंबीर सुद्धा यावरती मी टाकलेली आहे थोडीशी आणि मिक्स करून घेऊया। एकदम झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी आहे आणि खाण्यामध्ये एकदम चविष्ट असा टेस्ट येतो, कारण आपण जो ठेचून मसाला वापरलेला आहे ना त्याचा टेस्टही खूप छान येतो या बटाट्याची भाजीमध्ये। तर तुम्ही सुद्धा बनवा अशा प्रकारे। मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स केल्यानंतर यावरती मी टाकून आहे वरतून अर्धा लिंबाचा रस, म्हणजे अजून याचा टेस्ट जो आहे ना तो वाढेल आणि मिक्स करून घेणार आहे। तर ही आपली चटपटीत मसालेदार अशी झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी झालेली आहे रेडी। तर गरमागरम भाजी ही आता आपण टिफिन बॉक्स मध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी ही बटाट्याची भाजी आहे। तर जरूर बनवा आणि टिफिनसाठी म्हणजे लवकर लवकर रेडी करायची असते भाज्या। तर अशा प्रकारे एक एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते जी टिफिनची, ती बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा जरूर बनवा, तुम्हाला खूप आवडेल। चपाती बरोबर, परोठा बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट।